इचलकरंजीत वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर. फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या 54 वाहनांवर कारवाई. इचलकरंजी शहरात वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या 54 वाहनांवर कारवाई करत 29,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा ॲक्शन मोडवर आली असून गेल्या काही दिवसांत फॅन्सी नंबर प्लेट आणि अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेट बनविणाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही कारवाईचा इशारा दिला आहे. वाहनचालकांनी सुद्धा शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसारच नंबर प्लेट लावावी असे आवाहन श्री शिंदे यांनी केले. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालविण्यास देण्याबाबत सतर्कता बाळगावी. अल्पवयीन पाल्यांना वाहने देणाऱ्या संबंधित पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. पण आपण हेच नाही केलं तर आपण नंबर प्लेटचे जे विक्रेते आहेत त्यांना पण बोलून त्यांची मीटिंग घेतलेली, जेणेकरून त्यांना स्पष्ट सूचना दिली की भविष्यात कुठलाही नंबर प्लेट तुमच्याकडून अशा पद्धतीचा बनवला गेला नाही पाहिजे. कारण की जर फॅक्टरीमध्ये बनवलाच नाही गेला, इथं बनवलाच नाही गेला तर ते लोक वापरणार नाही. तर त्या पद्धतीने त्यांना सांगितले, स्पष्ट सूचना दिली की तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जर अशा पद्धतीने. आणि तशा प्रकारच्या आपल्या मार्फत लोकांना पण आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी नंबर प्लेट वापरू नये. जे शासनाने दिलेले सारखी नंबर प्लेट त्या पद्धतीचा वापर करण्यात यावा. त्याचबरोबर आपण अल्पवयीन मुलांच्यावर जे वाहन चालक आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये टोटल 7 गुन्हे दाखल केलेले 2 महिन्यात. त्याच्यामध्ये 5 दुचाकी वाहन आहेत, 1 टेम्पो आहे आणि 1 16 चाकी वाहन आहे. त्याच्यामध्ये आपली प्रभावी काम हे झालेलं आहे की त्याच्यामध्ये एका वाहनाचा आरशी रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली तर पहिली कारवाई आहे. लोकांच्याकडून मला समजते की ही पहिली कारवाई बहुतेक महाराष्ट्रातली पण असू शकते. त्याच्या बाबतीत मला कल्पना पण असू शकते. आणि त्याचा एक मेसेज चांगल्या पद्धतीने गेलेला आहे की लहान मुलं, जे अल्पवयीन मुलं आहेत ते त्या पद्धतीने. त्याचबरोबर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी पण चालू आहेत. जे ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस चालू आहेत रेग्युलर.